बालकांना निधी दिलाय त्याचं नाही 800 मेगावॅट भेटते. शिवाय 2 वीज प्रकल्प एक्स्ट्रा आहेत. मग इकडचे काही मेगावॅट, तिकडचे काही मेगावॅट, अलीकडचे काही मेगावॅट आणि पलीकडचे काही मेगावॅट, असे सगळे मेगावॅट मिळून संपूर्ण महाराष्ट्र विद्युतीकरण होणार आहे. एवढी वीज जमा झाली, काय करू? घरी येऊन जा. आणि कंदी लागतं का बघा. तर मी काय म्हणत होतो, संपूर्ण महाराष्ट्र विद्युतीकरण होणार आहे. सरकारला विरोध का नाही करत? काय बोलू, एकमेकांपासून समान अंतरावर असणारे लोक एकत्र येऊ शकतात. मग तुम्हाला एकत्र यायला काय लागेल? पुढे दिवसभर एवढी लाईट जळल्यानंतर संध्याकाळी कुठल्या तोंडाने इकडच्या प्रश्नावर चर्चा करणार? दिवसभर क्रिकेट बघायची, मालिका बघायची, फालतूमध्ये वीज जळायची. जिथं अगोदर वीज वाजवायची तिथे पण आता वीज जाळतात. आता या मागच्याच घ्या ना, तुझं घ्या म्हणजे तुझं उदाहरण घ्यायचं म्हणतो मी. कायदा विधान करणार त्यांच्यामुळे ते डोकाला घ्या ना आपला गप एकदम गप. आता मला सांग मावशी, तू आंघोळ कशी करते? मावशी काय नाटक चाललंय गावा इकडे? अगं मावशे, पाणी कुठलं घेते? गरम घेते का काय घेते? तुझं कसं आहे ना भाऊ, मिक्स पाण्याने आंघोळ करते. आधी गरम घेते मग गार घेते. माझा हात टाकून हलवून बघते, पुन्हा गरम घेते, पुन्हा गार घेते, पुन्हा हात टाकून हलवून बघते. असं करता करता भाऊ ते बोलून जातं. कशी आंघोळ केली ते नको विचारलं भाऊ. अगं पाणी कशाने तापवते? गिजर आणला गिजर. गिजर? आणि अगोदर कशाने तापवायची? कसं ना भाऊ, तिकडचं कचरा एकत्र करून ते पेटवून त्याच्यावर आंघोळ करायची. कसं करते ते नको विचारलं भाऊ. पाहिलं तेव्हा हे असं आहे. म्हणजे इथे लोकांचा पण प्रॉब्लेम आहे आणि सरकारचा पण प्रॉब्लेम आहे. मग अशा वक्तावर तुम्ही एकत्र येऊन स्वतःच्या चुका सुधारून सरकारला जॉब का नाही विचारत? येतो ना, आम्ही एकत्र बी येतो आणि सरकारला जाब बी विचारतो. मग पुढे काय होतं? पुढे काय ते बघायला आपल्याला गावात जायला लागेल. होय, वगातल्या गावात. तिथं आपल्याला कळलं समस्यांनी गांजलेला सामान्य माणूस एकत्र आला की काय परिणाम. अरे काय होणार? क्रांतीच होणार. होय, ते बघून तर मंडळी सादर करीत आहोत वीज प्रश्न आणि ग्रामीण समस्या यांवर खळखळीत भाष्य करणारा एक भेदक वगनाट्य. वीजच म्हणाली धरतीला. ए दमदर, अरे तुझ्या या स्वतःच्या वादात आमची गवळण राहून जाईल. सकाळी झालं किती बी समस्या आल्या तरी गव्हर्निंग तुम्हाला माझा टॅक्स द्यायलाच पाहिजे. तेव्हा हे असंच होतं. सामाजिक मुद्दा राहतो बाजूला आणि आपला सगळा कल रंजनाकडे. मध्ये प्राध्यापक दत्ता भगत आपल्या विनोदी नाटकांवर बघतात. ते असू दे रे, असू दे, वाजवा. राधा गौराणी गौरंगीहा श्री कृष्णानंद केला पाणी सुंदर मधुरीहा राधा गौराणी गौरंगीहा श्री कृष्णानंद केला पाणी सुंदर मधुरीहा राधा गौराणी गौरंगीहा श्री कृष्णानंद केला
ना गवळणी मला अशा सजीवतात शी बाबा राधा गवळणी गवळणी हा श्री कृष्ण विराम केला गावाची आणि नाना साहेबाची सांगतो कथा सांगतो तर मंडळी सारा गाव समस्यांनी गांजला होता आणि अशातच गावामध्ये उदय झाला एका युवक नेत्याचा मारुती कांबळेचा. हा मारुती कांबळे गावातील सर्व लोकांना सावडीवर एकत्र करून काही बाई सांगू लागला. तर मंडळी तुमच्या समोर भाषण करायला उभा नाही मी तुम्हाला 4 गोष्टी तुमच्या हिताच्याच गोष्टी सांगणार आहे. तुम्हीच काय तो विचार करायचा. काय काय का बाबा बाई घरात लाईट आहे का तुझ्या? नाही रे बाबा मग काय आहे? ते पुस्तक कंदील चिमणी अगं पण पोरगं शाळेत कसं हो नव्हतं राहतं तर मग तो अभ्यास कसा करतो? आता कंदिलाच्या फरकासाठी या हिचं पोरगं कधीला त्या उजेरात अभ्यास करतो पण तरी मी जायचं काही वाटत नाही. हा आता वाटून काय उपयोग आहे बाबा आता बाबासाहेबांनी कंदिलाच्या फरकाचा अभ्यास केला होता की अरे वा म्हणजे गावातलं प्रत्येक घरात आता थोर राष्ट्रपुरुषच जन्माला येणार. अरे असू नका हसण्यावर येण्यासारखी गोष्ट नाही आई इथंच चुकतंय आपल्या गावात जरा काही झालंय लागले बाळा असं आहे. हा अरे इथं कोणतरी किंवा सांगाय उभाय आणि तुम्ही असाय वाटताय वय बरं मला सांगा आपल्या गावचे थोर नेते नानाच आहे यांच्या घरात आहे का नाही? अहो एवढी लाईट आहे की रात्री तरी वाढ दिवस असतो बघा. वाड्याच्या दारा खोल्यातलं आहे फॅन एसी टीव्ही फ्रीज सगळे आहे. एकदा गेलो होता ना वाड्यावर खाल्ला का खाल्ला हे आहेत आपल्या गावचे नेते इथं जनता नरच आहे आणि एसीची गारगारा वाटत आहे. इकडे तुमची पोरं कंदिलाच्या उजेडात अभ्यास करताय आणि आम्ही ठरवलंय आम्ही काही बोलणार नाही. आम्ही मुकाट्याने सगळे सहन करणार. बरं बांगड्या मारली असता आपण काय आनंद शेती काय म्हणते तुझी बाबा आनंदी आनंदी देते का कुठल्या कुठं कुठं वाकलं तर वाकलं सरळ नाही म्हणत कधी लागले आता या लगेच. काय झालं बाबा तुझ्या शेतीला? अहो शेतीला पाणी मिळत नाही शेती पिकल ना. अहो इकडे मोटर लावली की तिकडे लाईट जाती येते आणि भटकन जाती. अहो मग शेतीला पाणी कसं देणार? बरं मला सांगा नाना साहेबांची शेती काय म्हणते? अहो 100 एकर जमीन आहे विकास. बसा येतं पाणी शेती पिकली सोन्यावाडी. अहो मोटार आपली चालती तिकडे रात्रंदिवस अटीला काय तोटाने राहतं ना बघा. येतं कोणाच्या पैशानं अरे तुमच्या आमच्या लोकांनीलाच पैशानं येतं नाही तिथं म्हणजे इथं तुमची जमीन पाण्याला चाललेली आणि त्याच्या शेतात बसा पाणी ओतलं जाते. पण तरी आम्ही ठरवलंय बाबांनी आम्ही काही बोलणार नाही. आम्ही मुकाट्यानं सगळं सहन करणार. हा काय करत नाही तुझ्या पोरानं टमटम विकली म्हण. मग काय करणार बाबा मुलीच्या लग्नासाठी पैसे नकोत का अगं पण त्यांच्यात पैसा साठवला होता ना तू. वय 70,000 रुपये साठवले पाहिजे पण काहीतरी जमा बँकेनं बंदच केली ना आणि फक्त 1,000 रुपये मिळाले बाबा. अरे पण या बुडालेल्या बँकेचा चेअरमन कोण रे? तुमचं नाना साहेबच ना. म्हणजे इथं त्याच्या बँक पाहिजे आपल्या पोरीवाडीची लग्न आणले पण या नाना साहेबाच्या वाड्यावर 6 महिन्यापूर्वी त्याच्या घरचं लगीन झाले. जरा आठवा कसा उडवला होता बारा. 10 दिवस गाव जवळ होतं माणसं लाडवाचे रस्त्याच्या अजून नाही विसरले. अरे यो पट्ट्याच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये 2दा बसलेले जेवायला 2 दंड बैठका 1 लाडू 2 दंड बैठका 8 दिवस लाडू चांगले